चला सलामीच जोडी जायचे आता. ऋषिकेश ठाकूर आपली सलामी जोडी पाठवा आणि चेंडू देखील पूर्तता करा. हॅलो. नरेश कडू हे पाण्याची व्यवस्था करावी. नरेश कडू, साईनाथ ठाकूर, महेश ठाकूर, पाण्याचं बॉक्स लवकरात लवकर येऊ द्या. थंडगार पाण्याचं बॉक्स येऊ द्या. नरेश कडू, चला आपण इथे सामन्याला सुरुवात करूया. गावदानी प्रसन्न संघाने टॉस जिंकली. निर्णय क्षेत्ररक्षकाचा निवडला राज मात्रे. आणि आता सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल साहिल एंटरप्राइजेस. साहिल एंटरप्राइजेस संघाचा जर एक जरी खेळाडू असला तरी आमच्यापर्यंत नाव सांगायला या, कारण वारंवार तो टेन्शन होते आम्हाला. एक्स्ट्रा खेळाडू असला तर चालेल, कारण आम्ही वारंवार जरी तुमच्या गावची स्पर्धा आहे परंतु आम्ही बाहेरच आहोत, त्यामुळे आम्हाला सर्व खेळाडूंची नावं माहीत नाहीत. कोणी येऊ द्या, पॅकर येऊ द्या, खेळाडू येऊ द्या, कोणी या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसा, कारण आपल्याला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सिरीज हे बक्षीस आम्हाला देताना थोडं टेन्शन होईल, कारण खेळाडूची सर्व नावं माहीत नाहीत. याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. राज मात्रे आणि सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. विनेश ठाकूर आणि त्याच्या साथीला फलंदाज आणि रुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला हा चेंडू पंचांचा इशारा येतो, डॉट बॉल. लगेचच मला पाण्याची सेवा पुरवण्यात आली, मनापासून आभार नरेशजी कडू आपलं. कारण जल हे तो कले, पाणी आहे तर सर्व काही आहे. आणि आज आपण पाहतात मित्रांनो, खरोखरच उन्हाचा हा तापमान आपल्याला पाहायला मिळतो. षटकातील दुसरा बॉल. हा चेंडू आपण पाहिलं तर यष्टांच्या वरून जातोय. राजमात्र आता सोटावरती मदार घेतली या मॅचमध्ये. मी 2 मॅचमध्ये जर राजमात्रकडे पाहिला ना, तर तो लेट येत होता षटक फेकण्यासाठी. तिसरं चौथं षटक हाताळण्यासाठी येत होता. फक्त राजाला माहिती आहे आता मला पहिलं षटक फेकावाच लागेल. गावदानी प्रसन्न संघाच्या वतीनं तो पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. सलग 2 बॉल फेकलेत, दोन्ही डॉट बॉल फेकलेत. षटकातील पुढला बॉल विनेश साठी. तिसरा बॉल वरती प्रहार केलाय. बिग 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 सीमा पार षटकार. आता मात्र विनेश ठाकूरच्या बॅटमधून आज षटकार आला. षटकाराने साहिल एंटरप्राइजेस संघाची धावसंख्येचं खातं ओपन झालंय. या लीग मध्ये पाहिला ना आपण तर 2 सामने त्यांच्या नावावरती कोरलेत. ऋषिकेश ठाकूरचा हा संघ आपण पाहता, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये
आपण जर पाहिलं तर गावधनी प्रसन्न शिवम मोकलचा संघ कोण कोणावरती मात करेल येणारा बेल काल सर्व काही सांगून जाईल आपल्याला या मॅच मध्ये. चला चेंडू मिळाला असेल तर द्यायचा अन्यथा नवीन चेंडू द्यायचा लगेच. या बॉल वरती विकेट आलाय. परतावा लागेल विनेश ठाकूरला खेळाडू कक्षामध्ये. फलंदाज विनेशला परतावा लागतोय. संघाची स्थिती पाहिली आपण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना 6 या आकड्यावरती. 6 धावसंख्या स्कोरवरती लागल्यात. विनेश ठाकूरचा पहिला विकेट इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज धीरज. नवीन फलंदाज धीरज येतोय. धीरज मोकल आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साईल एंटरप्राइजेस संघाच्या वतीनं आपण पाहता संघाची धावसंख्या एक बाद 6 या आकड्यावरती. 6 रन्स आपण पाहता. राज मात्र पुन्हा एकदा गोळ्याच्या मार्कवर शिरकतील. पुढला बॉल फेकेल. चांगला कट केला आल्या आल्या धीरज मोकलच्या बॅट मधून थर्ड बार रिझन मध्ये पण कसा जोडलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू आउट ऑफ द पार. 4 धावेसाठी चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 आणि पुढे. धावसंख्या 10 या आकड्यावरती. घड्याळामध्ये आपण पाहिला 2 वाजून 33 मिनिटं झाली. दुपारचा सत्र आणि ही मॅच पाहतात गावधनी प्रसन्न त्याच्या समित साईल एंटरप्राइजेस ही लढत आपण पाहता. 10 धावसंख्या स्कोरवरती. नेक्स्ट मॅच रिहाड एंटरप्राइजेस आणि जरीमरी आई प्रसन्न पुढली मॅच असेल. आपण रेडी राहायचंय दोन्ही संघ. धीरजला माहिती आहे कशा प्रकारे चेंडू केल्याचा आहे. स्लोबर पद्धतीने त्याने मारा केला आणि त्या चेंडूवरती त्याने फेस केला. हलवार पद्धतीने पटका सजवला आणि एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचेल 11च्या घरामध्ये. 11 धाबा. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धाबा 1 बाद. साईल एंटरप्राइजेस या संघाची धावसंख्या आपण पाहता. ओव्हर क्रमांक 2 मंगेश मोकल आपण पाहता. गावधनी प्रसन्न संघाचा गोलंदाज मंगेश मोकल येतोय. षटक क्रमांक 2 तळण्यासाठी. स्ट्राईक वरती धीरज मोकल आणि एका साईडला मात्र मंगेश मोकल. दुसऱ्या ओव्हर मधला पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या पट्ट्याने पेरून केल्याचा प्रयत्न झालाय. तत्पूर्वी मात्र शिवम मोकल आलाय. चेंडू पकडला जातोय. विकीपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि संघाची धावसंख्या इकडे पुढे. धावसंख्या झाली टोटल रन्स 12च्या घरामध्ये. 12 धावसंख्या स्कोरवरती पाहता आपण पहिला पूर्वार्ध. गोलंदाज मंगेश मोकल. आता मात्र बऱ्याच उशिरानंतर अनिरुद्ध येतोय स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल त्याच्यासाठी लॉंग ऑफ मध्ये राज मात्र टिपला जाईल. आणखी विकेटचं पतंग इथे मात्र बघता बघता साईल एंटरप्राइजेस संघाला दुसरा विकेटचा पतंग ठरतोय. अनिरुद्धला देखील शून्यावरती परतावा लागेल. आपल्या संघासाठी काही न योगदान देता अनिरुद्ध परतला जातोय. नवीन फलंदाज विशाल येतोय मैदानाच्या आतमध्ये. विशाल कसबे. याच साईल एंटरप्राइजेस संघाने कालच्या दिवसामध्ये 2 सामने काही जिंकले होते.
परंतु आजच्या दिवसामध्ये त्याच्यासाठी हा पहिला सामना आहे आणि या लीग स्टेप मधला नक्की दोन्ही संघांचा शेवटचा सामना आहे, कारण 3-3 मॅचेस खेळणं गरजेचं आहे लीग स्टेप मध्ये आपण पाहतो. आणि त्याच प्रकारची ही लीग चालू आहे. आता विशाल आलाय, गोलंदाज मंगेश मोकल. संघाची धाबसंख्या 12 या आकड्यावरती, 2 बाद 12 धाबसंख्या. षटकातील पुढला बॉल स्लोवर पद्धतीचा 12 पंच मात्र आमच्याकडे हिरलेत आणि ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. इथे वाईट करार दिला, एक्स्ट्रा रन्स मिळेल. एका धावेच्या मदतीने 13 धाबसंख्या स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतात. 13 धाबसंख्या. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना साहिल एंटरप्राइजेस या संघाची धाबसंख्या. मंगेश मोकल षटकातील पुढला बॉल फेकेल, चांगला फटका. तेवढाच मात्र अटक तिथे मात्र अडवण्याचा प्रयत्न केलाय प्रवीण ठाकूर. याने मात्र प्रयत्न चांगलं केलं, पण पाहिलं तर गावधनी प्रसन्न संघात या क्षेत्ररक्षकाने कुठेतरी वाटलं होतं हा चौकार जाईल, पण नक्कीच सिंगल रन झाली. संघाची धाबसंख्या 14 या आकड्यावरती. धीरज मोकलचा आणखी एक आडव्या पट्याने केल्याचा प्रयत्न झालाय. शिवम मोकल आहे, चेंडू अडवला जातोय, फेकीपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने आता संघ जाईल तो 16 या आकड्यावरती. 16 धाबसंख्या स्कोरवरती लागल्यात. उन्हाचा तापमान मित्रांनो पाहतात आणि आज या स्पर्धेचा मेगा पाण्याचा दिवस. माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, सागरशेठ ठाकूर साहेब, सेल आपण पाहिलं तर आमच्या याचा देखील मनापासून आभार. आणि चेंडू मात्र जातोय वन बाउन्स सीमा पार, चौकार. आता चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने साहिल एंटरप्राइजेस संघाची धाबसंख्या पोहोचेल तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धाबसंख्या. मंगेश मोकलच्या षटकातील अंतिमचा बॉल धीरज मोकलच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. शेवटचा बॉल. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न होता ऑप्शनच्या नक्कीच इथे मात्र सरांचा इशारा नो बॉल. प्रीटचा चेंडू आपण पाहतात. एका धाबीने संघ पुढे जाईल. 21 धाबा. पहा नीट उघडे डोळे आणि पुढचा चेंडू आहे प्रीट आणि प्रीटचा बॉल आणि धीरज मोकल स्ट्राईक वरती फलंदाज. एका साईडला मंगेश मोकल. शेवटचा बॉल. पुलटाच बॉल. पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये पटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू आडवीपर्यंत पेकीपर्यंत बघता बघता 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात आणि 2 धाबेच्या मदतीने आता मात्र साहिल एंटरप्राइजेस या संघाची धाबसंख्या तब्बल 2 बाद 23 धावा. तेवीस धाबा. 23 रन्स. रन्स टू विकेट लॉस. स्कोरवरती आपण पाहतात धाबसंख्या लागली. तर पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना साहिल एंटरप्राइजेस या संघाची धाबसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. धीरज मोकल आणि त्याच्या साथीला फलंदाज विशाल कसबे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज दिलीप ठाकूर आलाय षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. आपण पाहतात गोलंदाज दिलीप ठाकूरला. सामोरे फलंदाज विशाल कसबे. 23 धाबा 2 बाद. पहिला बॉल फिरवला जातोय. फलंदाजची बॅट फिरली अगोदर आणि चेंडू देखील त्याच पद्धतीने दिलीप ठाकूरने फिरवला. पहिलाच बॉल डॉट आलाय. संघाची धाबसंख्या 2 बाद 23 आकड्यावरती. चांगल्या प्रकारचा पहिला बॉल होता तर आपण पाहिला दिलीप ठाकूरला. षटकातील हा दुसरा बॉल. पुन्हा एकदा मात्र आडव्या पट्ट्याने करायचा प्रयत्न झालाय. एक धाव कंप्लीट झाली. 2 क्षेत्ररक्षक धावलेत आणि बघता बघता 2 धाबसंख्या पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि ते तिसरी धाव देखील इथे पूर्ण केली जातोय. 3 धाबसंख्या या तडपत्या उन्हामध्ये या 2 खेळाडूंनी मात्र पूर्ण केल्यात आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धाबसंख्या पोहोचली तब्बल 26 आकड्यावरती.
26 धाबा आपण स्कोरवरती पाहतात. 26 रन्स, 3 विकेट, 2 विकेट लॉस आपण स्कोरवरती पाहता. साईल एंटरप्राइजेस पुलटाच बॉल, धीरज मोकलचा पटका लॉंग ऑन मध्ये एका टप्प्याने कलेक्शन चांगलं झालंय. पैकी पर्यंत आपण पैकी अचूक आली. दुसरा धावेचा कॉल झालाय आणि ते बघता बघता 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात. आता 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या पोहोचेल तब्बल 28 आकड्यावरती. 28 रन्स, 2 विकेट लॉस. साईल एंटरप्राइजेस या संघाची धाबसंख्या आपण पाहता. षटक क्रमांक 3 दिलीप ठाकूर, सामोरे मात्र धीरज मोकल आणि विशाल कसबे ही जोडी आपण पाहता. चांगला फटका पाहू शकाल. धीरज मोकलच्या बॅटच्या रनर मध्ये आला. चेंडू आउट ऑफ द पार, सीमा पार, षटकार. षटकार टोकला आणि सगळ्या 6 पुढे नेले. धाबसंख्या 34 आकड्यावरती. या साईल एंटरप्राइजेस संघाने कालच्या दिवसभरामध्ये चांगलं खेळ केलं होतं आणि नक्कीच लीग स्टेप मधली शेवटची मॅच आहे, त्यामुळे नक्कीच आपण पाहतात एक चांगल्या प्रकारचा खेळ सादर होताना मैदानाच्या आतमध्ये धीरज मोकलचा. आवड पाहिलं तर स्कोरवरती धावसंख्या 34, 2 बाद 34 धाबा. धीरज मोकलच्या बॅटमधून तडाखेबंद षटकार पाहायला मिळाला. दिलीप ठाकूर षटकातील पुढला बॉल पुढे येऊन केल्याचा प्रयत्न. पुढे एकदा पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची अडवणूक झाली पैकी पर्यंत. येथे फलंदाज विशाल कसबेला परतावा लागेल. तिसरा झटका मिळेल तो साहिल एंटरप्राइजेस संघाला. ऋषिकेश ठाकूर स्वतः संघ एक मैदानाच्या आतमध्ये आला इथं. काल देखील काही सामना जिंकवला होता ऋषिकेश ठाकूरने. बाहुबली झाला होता काल तो. लाजवाब 27 धावा हव्या होता आणि ठोकम ठोक फलंदाजी करून सामना जिंकवला होता. साईल एंटरप्राइजेस संघाला स्वतः संघनायकाची भूमिका त्याने बजावली होती. आता मात्र धीरज मोकल आणि ऋषिकेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये पाहता. सगळ्याची सावसंख्या स्थिती पाहिलं ना, टोटल रन्स 35 आकड्यावरती. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हर मधला. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यासाठी यायचं पण जरीमरी आई प्रसन्न आणि रिहाडी एंटरप्राइजेस. शेवटचा बॉल वरती आणखी एक विकेट. दिलीप ठाकूर करतोय जल्लोष. आणखी चौथा विकेटचा पतंग ठरेल तो मात्र फलंदाज धीरज मोकलला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. नवीकडे प्रीमियर लीग धमाका 2026 आपण पाहता मित्रांनो. एक छान स्पर्धा आपल्या भेटीस आली. माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, सागरशेठ ठाकूर साहेब आणि आमचे CH ठाकूर साहेब तसेच आमचे प्रकाशजी कडू साहेब इथे तब्बल 2 दिवस नक्कीच ग्रामपंचायत नावे मध्ये आपण पाहिला ना, ज्याचा दबदबा होता. 10 वर्ष सदस्याची कामगिरी केली प्रकाश कडू यांनी, ज्याने मात्र गावासाठी भरपूर काही गोष्टी दिल्यात आणि आज आम्हाला ती माहिती पुरवली जाते. जनसेवा ही ईश्वर सेवा, ईश्वर सेवा ही जनसेवा. आपण मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण म्हटलं जातो की ते जी सेवा घडली जाते ती आमचे प्रकाशजी कडू, याचा मनापासून आभार.
ऋषिकेश ठाकूर आणि गोलंदाज शुभम मोकल आलाय. पहिलाच बॉल कॅप्टन टू कॅप्टन. येथे काय घडलाय? झेल होता ऋषिकेश ठाकूरचा आणि झेल हातातून निसटलाय. तत्पूर्वी 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. साईल एंटरप्राइजेस आणि एका साईडला आपण पाहिला ही मॅच चालू आहे आपल्यापर्यंत. गावधनी प्रसन्न 2 धावा आल्यात आणि 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 37 आकड्यावरती. रोहड आहे नॉन स्ट्राईकला फलंदाज. स्ट्राईक वरती ऋषिकेश ठाकूर 37 धावा. ओव्हर क्रमांक 14 त्यासाठी शिवम मोकल स्वतः कर्णधार. गावधनी प्रसन्न संघाचा शर्यतीतील आपण पाहिलं तर पुढला दुसरा बॉल असेल. प्रेक्षक वर्ग बायबाप लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचा आनंद घेताना देखील आपण पाहता. शर्यतीतील पुढला बॉल सुंदर बॉल. वेग 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 पाहायला मिळाला. लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळाली. पुढे जर आपण पाहिलं तर द्वारकानाथ चोरगे सर आणि नक्कीच संतोषजी कोहली सर आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या ऑफिशियल पंच इथे भरपूर अपील झाली होती कारण हा विकेट हवा आहे. या विकेटकडे लक्ष आहे. आपण पाहिलं तर गावधनी प्रसन्न संघाचा संघर्ष धावसंख्या 37 आकड्यावरती 37 रन्स. षटकातील पुढला बॉल ऋषिकेशसाठी आणखी एक चेंडू फसले मध्ये चेंडू अडवलाय. पैकी पर्यंत एक धाव कंप्लीट झाली. एका धावावर समाधान मारावाच लागेल. आता सगळ्याची धावसंख्या इकडे पुढे धावसंख्या 38 आकड्यावरती 38 रन्स. आपण पाहिलं तर 4 विकेट लॉस. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना आपण पाहतात जो संघ खेळताना पाहायला जातोय साईल एंटरप्राइजेस आणि गावधनी प्रसन्न. चालू लढत आपण पाहता. स्ट्राईक वरती फलंदाज आता रोहड आलाय. गोलंदाज शिवम मोकल. षटकातील पुढला बॉल फुलटास बॉल. चांगल्या पद्धतीने मात्र फटका सजवलाय कमरच्या क्षेत्रामध्ये. इथे मात्र चांगलं अडवणूक झालंय. पैकी पर्यंत 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. संघाची धावसंख्या 40 आकड्यावरती 40 धावसंख्या आपण स्कोरवरती पाहता. 4 बाद पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना साईल एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या. शिवम मोगलच्या षटकातील आता शेवटचे 2 बॉल राहिले चौथ्या ओव्हर बदले. सामोरे फलंदाज रोहड आहे. गोलंदाज शिवम मोकल. षटकातील 5वा बॉल सुंदर बॉल फिरवलाय परंतु ऑफस्टमच्या बराच बार जातोय. सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करा देतोय. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या 41 आकड्यावरती 4 बाद. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय साईल एंटरप्राइजेस. त्याच्या समित गावधनी प्रसन्न संघ आपण खेळताना पाहता. शिवम मोकलच्या षटकातील पुढला बॉल सुंदर फटका लाजवाब उलटाच चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत गोलीच्या रफ्तारमध्ये सीमा रेषा पलीकडे जातोय. 4 धावेसाठी चौकार रोहनच्या बॅट मधून आलाय. संघाच्या धावसंख्या 4 ने पुढे. धावसंख्या झाली टोटल रन्स 45 धावा. आणि शेवटचा बॉल चौथ्या षटकातील शिवम मोकलच्या षटकातील अंतिमचा बॉल. एक सुंदर वातावरण आपण पाहतात. सभोवती सर्व काही झाडे झुडपे आपल्याला पाहायला मिळतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरी सातत्याने मित्रांनो पाहिला तर ही निसर्गाची देणगी आहे. त्याला कोणीही रोखू शकत नाही. आणि सातत्याने मात्र चौथ्या षटकातील शेवटचा बॉल लास्ट बॉल फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा दिशाहीन फटका आपल्याला पाहायला मिळाला. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि बघता बघता 2 रन्स कंप्लीट झाल्या. 4 षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि संघाची धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना साईल एंटरप्राइजेस 4 बाद तब्बल 47 धावा. चला मैदानामध्ये पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन जा. एकीकडे टॉस होईल. प्रकाश कडू यांना विनंती करतो आपण टॉस विन करा. चला 2 कर्णधार या रिहाड एंटरप्राइजेस आणि त्याच्या समित जरीमरी आई प्रसन्न. चला नरेश कडू कर्णधार यायचं आपण टॉस करणार आहोत. चला जरीमरी आई
चला नरेश कडू कर्णधार यायचंय पण टॉस विन होतोय. एकीकडे टॉस होतोय प्रकाशजी कडू साहेबांच्या शुभ हस्ते. रिहाड एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकलाय. चला आपण हा सामना संपला की लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. रिहाडी एंटरप्राइजेस. आराध्य ठाकूर आलाय शेवटचा षटक घेऊन पहिला बॉल. 47 धावा. ऋषिकेश नावाचं बादल सीमा पार षटकार. ऋषिकेश म्हटलाय मी मगाशी की काल चर्चा झाली होती या खेळाडूची. काल त्याने मात्र जो खेळ बनवला होता ना लाजवाब. ज्याने मात्र संघ अडचणीत होता आणि त्या अडचणीवरती मात केली होती आणि आपल्या संघाला दुसरा विजय घोषित केला होता तोच ऋषिकेश ठाकूर. त्याच्या बॅटमधून षटकार आला. 50+ संघाची धावसंख्या 53 या आकड्यावरती. साहिल एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या पण पाहता अद्याप 5 बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या पूर्वार्धामधला. 53 धावसंख्या स्कोरवरती लागल्यात. षटकातील दुसरा बॉल ऋषिकेश ठाकूर साठी. आणखी दुसऱ्या बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक राज मात्रे पोहोचेपर्यंत दुसऱ्या धाबेचा कॉल झाला आणि बघता बघता येथे दुसरी धाव कंप्लीट होतोय आणि 2 धावेच्या मदतीने आता 55 धावा. 55 धावा पण पाहतात आराध्य ठाकूर हा गोलंदाज शेवटचा षटक हाताळताना पाहता. ₹55 4 विकेट लॉस. आपण साईल एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या पाहता. चांगला फटका हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या फॉलोमध्ये अडवला. हा चेंडू डॉट जातोय. संघाची धावसंख्या 55 या आकड्यावरती. एका साईडला आपण पाहिलं तर साईल एंटरप्राइजेस गावदानी प्रसन्न ही लढत आपण पाहता. षटकातील चौथा बॉल. चौथा बॉल ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा चोरगे सरांचा आमच्यापर्यंत येतो. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 56 या आकड्यावरती. अद्याप या षटकातील बॉल उरले 3 आणि समोर फलंदाज आहे एक हाय हिटर ऋषिकेश ठाकूर. षटकातील चौथा बॉल. पुलटाच बॉल पुढे एकदा मात्र आडव्या पट्ट्याने केलाय. मिडविकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय शिवम. चेंडूला जज केलाय. पेकी पर्यंत येते 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. 2 धावेवर समाधान मानावा लागेल आणि 2 धावेच्या मदतीने आता मात्र साईल एंटरप्राइज अंतिमच्या षटकातील अंतिमचा बॉल. 60 धावा 4 बाद. लास्ट बॉल. शेवटची डिलिव्हरी. रिबस अटॅन फुलटाच बॉल. चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय. 1 बाउंस सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. टोटल रन झाल्या 4 बाद 64 आणि 65 धावेचं लक्ष. तर दुसऱ्या सत्रामध्ये आमचे विजयदादा मोकल आपल्याला जॉईंट होतील मायक्रोफोनवरती.
नरेश कडू इथं पंचांना जेवणाची व्यवस्था एक कमी आहे. नरेश कडू इथं कॉमेडी बॉक्स मध्ये संपर्क साधा. नरेश कडू कॉमेडी बॉक्स मध्ये लगेच गावधणे यांची बॅटिंग आहे. लगेच उतरा. साई एंटरप्राइजेस आता उतरलेत मैदानामध्ये. लगेचच वेळ कमी आहे. फटाफट उतरा आणि मॅचचा आनंद या नावाखाडीचे सर्व ग्रामस्थ घेत आहे. खूप आनंद वाटतंय. आता ऊन जरा संपलेला आहे. थोडा हवा आलेली आहे. गावधणे आणि साई एंटरप्राइजेस गुड फील्ड आणि गुड फिल्डर आणि गुड बॅट्समन्स आता उतरलेत बघा. बघूया त्यांचे आता 65 करून विजय त्यांचा व्हायचा आहे. 64 धावा झालेल्या आहेत. पंचांना काय पाहिजे बघा. बॉल बॉल घेऊन जा आणि ते विजयकडे देस आपल्या आता जी मैदानामध्ये लढत होणार आहे ती चालू आहे ती गावधनी प्रसन्न विरुद्ध साईल एंटरप्राइजेस अशी हे लढत. तर साईल एंटरप्राइजेस संघाने 64 धावा उभ्या करून 65 धावांचं आव्हान उभं केलं आहे. गावधनी संघापुढं 5 षटकामागे म्हणजे 30 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान. तर सांघिक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते तो साईल एंटरप्राइज संघाकडून अनिरुद्ध ठाकूर. वेगवान गोलंदाज अनिरुद्ध ठाकूर तर स्ट्राईकला आलेला फलंदाज मंगेश मोकल आणि ऋतिक ठाकूर अशी सलामीची जोडी. दरम्यान पहिला चेंडू अनिरुद्धचा मंगेश फुलटॉस मध्ये चेंडू आणि हा चेंडू बघूया हवेमध्ये आहे पण सुरक्षिततेने चेंडू सीमारेषा पार जातोय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र खणखणीत मंगेशाचा चौकार आणि हा नो बॉलचा इशारा पंचांकडून म्हणजे फ्री हिटचा चेंडू असेल. नरेश मोकल नरेश कडू इकडे ये ना. पहिल्याच चेंडूवर मंगेश यांनी चौकार निशा आपल्या खात्याने संघाचं खातं सुद्धा उघडलं आणि आता फ्री हिटचा चेंडू असेल अनिरुद्धचा. पहिला चेंडू नो बॉल बघूया. दरम्यान अनिरुद्ध चेंडू टाकतोय आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू भिरकावून जातोय. पुन्हा एकदा बघूया सुरेख आणि गच्चार क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण होतंय साईल एंटरप्राइज संघाकडून आणि त्याचा फायदा मात्र मंगेश उचलतोय. गावधनी संघाला मिळतोय. एक चेंडू मागे मात्र इथं 9 धावा अशी खराब सुरुवात खराब गोलंदाजी म्हणता येईल साईल एंटरप्राइज संघाची. मात्र चांगली सुरुवात म्हणता येईल गावधनी संघाची. 65 धावांचं आव्हान 5 षटकामध्ये. तर सुरुवात मात्र इथं चांगली सुरुवात भेटली. पुढचा चेंडू असेल मंगेशसाठी अनिरुद्ध याचा. मंगेश मोकल खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र ऑफस्टोन थोडा बाहेरील चेंडू मंगेशच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये हुकतोय चुकतो आणि चेंडू जात आहे तो सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीने चेंडू. आता मात्र गोलंदाजाला आपला सूर मिळतोय. निर्धाव पद्धतीने चेंडू फेकतोय. मंगेश हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. हार्ड हिटर म्हणता येईल. काल कोपर येते 4 चेंडूमध्ये 4 षटका ठोठावले होते तोच मंगेश. चांगलं क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिप मध्ये. निर्धाव पद्धतीने पुन्हा एकदा चेंडू
सुरेख गोलंदाजी करतोय तो आता मात्र अनिरुद्ध ठाकूर. बिनबाद 9 अशी धावसंख्या, त्यामध्ये 2 चौकार असे ठोठवल्यात मंगेश मोकल यांनी. पुढचा चेंडू आणि आता मात्र षटकार असेल, लॉंग अपच्या दिशेने मारल्या खणखणीत षटकार. बिनबाद 15 अशी धावसंख्या, पहिलं षटक चालू. गोलंदाज अनिरुद्ध ठाकूर. दोनच चेंडू पुढचा चेंडू अनिरुद्ध ठाकूर. आणि आता मात्र जोरदार अपील आणि हा फलंदाज बाद. आता मात्र एक गडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय तो. बाद होतोय तो मंगेश मोकल. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करून दिली तो मंगेश मोकल मात्र पॅव्हलियन मध्ये परततोय. धावसंख्या पोहोचते एक बाद 15. आता मात्र नवीन फलंदाज शिवम मोकल स्वतः संघनायक, स्वतः जबाबदारी स्वीकारतोय आणि आपल्या संघासाठी, आपल्या संघाला विजयश्री खेचण्यासाठी येतोय तो शिवम मोकल. पहिल्या षटकात अजून एक चेंडू शिल्लक आहे अनिरुद्ध ठाकूर याचा. एक गडी बाद करण्यासाठी ठरतो अनिरुद्ध ठाकूर. 40+6 गोलंदाज. शेवटचा चेंडू तर खेळण्यासाठी मात्र शिवम मोकल. अनिरुद्ध जर शिवम मोकल याचा विकेट घेतला तर मला वाटतं निश्चितच प्रेशर येईल आपल्या साहिल एंटरप्राइज गावधनी संघावरती. तो अनिरुद्ध ठाकूर बघूया, अनुभवी असा गोलंदाज आहे. चेंडू टाकतोय तो शिवसर फुलटॉस चेंडू आणि आता मात्र खणखणीत चौकार. पहिलं षटक संपतंय 1 बाद 19 अशी धावसंख्या. एक बाद 19 चांगली धावसंख्या उभारली ती गावधनी संघाने. 65 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून चांगली सुरुवात करून दिली ती. दीपक तांडेल यांनी स्कोरर साठी प्रणय म्हात्रे यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं, त्यांचं अभिनंदन. तसेच तर मात्र पुढचा षटक घेऊन येतोय विनेश ठाकूर. स्ट्राईकला फलंदाज ऋतिक ठाकूर. तर विनय ठाकूर पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करील. ऋतिकसाठी 65 धावांचं आव्हान. त्या मोहम्मदात 19 धावा उभे केल्या पहिल्या षटकामागे, एक गडी बाद करून आता मात्र पुन्हा एकदा चुकतोय तो ऋतिक ठाकूर. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये नाही, सरळ निर्धाव चेंडू टाकला जातोय विनेश ठाकूर यांच्या माध्यमातून. हॅलो
पुढचा चेंडू विनेश ठाकूर याचा आणि आता मात्र हलकीची काढ येतो आणि फर्स्ट लेवलला चेंडू मात्र गच्चार क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू जातोय सीमारेषा जवळ. एक धाव 2 धाव पूर्ण होतात. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचतोय ती 2200 घरात. जर राम टांडेल यांनी जर झेल पकडला तर राजेश ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. राम तांडेला सुवर्ण संधी आहे आणि संध्याकाळची सुद्धा सोय केली जाईल. तिथे मात्र धावसंख्या 22 एक बाद 22 अशी धावसंख्या. तर मात्र सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय तो विनेश ठाकूर. सायली इंटरप्राइजेस संघाकडनं पुन्हा एकदा गोलंदाजी ऋतिकसाठी. फुलटॉस मधून चेंडू आता बघूया आणि गॅप मध्ये टोटावला चेंडू आणि सरळ सीमारेषा पार जातोय. चौकार. धावसंख्या बघतोय ती 2600 घरात. 1 बाद 26 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू विनेशाचा ऋतिकसाठी. ऋतिक खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या पट्ट्यात फक्त हुकतोय चुकतोय. निर्धाव पद्धतीने चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या ठप्प 1 बाद 26. पुढचा चेंडू आणि आता मात्र झेल बाद. सुरेख झेल पकडला यष्टीरक्षकांनी आणि दुसरा हात द्राब असतोय तो गावधनी संघाचा ऋतिक ठाकूर याच्या स्वरूपात. दुसरं षटक चालू आणि दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली सुरुवात करून दिली होती मंगेश यांनी. मात्र दुसरा गडी बाद होतोय गावधनी संघाचा 26 या धावसंख्येवर. अजूनही 19 चेंडू आणि मला वाटतंय 40 धावांची आवश्यकता असेल. एकोणचाळीस सॉरी. आता नवीन आलेला फलंदाज दिलीप ठाकूर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. राम तांडेला मात्र झेल पकडला तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक लावण्यात आलेला बघूया. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडू जातोय सीमारेषा लगत. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण विशाल याच्याकडून आणि दुसरं षटक संपतोय. धावसंख्या पद्धती 2 बाद 27. अजूनही 3 षटक शिल्लक म्हणजे 18 चेंडूंचा सामना शिल्लक. 38 धावांची आवश्यकता. तीन षटकामध्ये 38 धावांची आवश्यकता.
प्रत्येक षटकामागे 12.66 सरासरी राखायची आहे जिंकण्यासाठी. सर्वेश कडू नवीन गोलंदाज. तर मात्र स्ट्राईकला दिलीप ठाकूर आणि नॉन स्ट्राईकला स्वतः संघनायक शिवम मोकल. सर्वेश कडूनी जर हॅट्रिक विकेट घेतली तर प्रकाश कडू साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचा रोख पारितोषिक लावण्यात आलेले आहे. सर्वेश कडू याला 2000 रुपयाचा रोख पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी प्रकाश कडू साहेब यांच्याकडून. तर दिलीप ठाकूर खेळण्यासाठी सज्ज. बघूया दरम्यान सर्वेश आणि आता मात्र निर्धाव पद्धतीने चेंडू हुकतोय चुकतोय. दिलबागच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू जाते सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 3 षटकामध्ये 38 धावांची आवश्यकता, म्हणजे 17 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी गावधनी संघाला. अजूनही त्यांच्याकडे राज म्हात्रे नावाचा अष्टपैलू खेळाडू हार्ड हिटर आहे. तर आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हुकतोय चुकतोय आणि हा पंचांनी थर्ड काय मला नाही माहिती. फेर डिलिव्हरी निर्धाव पद्धतीने चेंडू. सुरेख गोलंदाजी सर्वेश कडू याच्याकडनं. दोन्ही चेंडू निर्धाव फेकलेत. पुन्हा एकदा दिलीप साठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू निर्धाव. सुरेख 3 लगातार 3 चेंडू निर्धाव फेकले आणि ते मात्र जोरदार अपील केलेले आहे. तर पंचांनी मात्र काय आणि मात्र झेल वाद होतोय. सॉरी रनआउट. रनआउटच्या स्वरूपात गडी तिसरा गडी बाद होतोय. दिलीप ठाकूर काहीच न करता 0 परततोय. तर मात्र आता हार्ड हिटर राज म्हात्रे नावाचा फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतोय. तिथे मात्र शिवम मोकल सुद्धा पारितोषिक. सर्वेश सर्वेश कडू राज म्हात्रेसाठी चेंडू टाकतोय. चांगला चेंडू. चेंडूला सन्मान दिला. 1 धाव आणि आपलं खातं उघडलंय. दुसरी धावाला मात्र नकार देतोय. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. 1 धावेने संघ पोचतोय. 3 बाद 28. अजूनही 14 चेंडू आणि 37 धावांची 14 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता गावधनी संघाला जिंकण्यासाठी. शिवम नावाचा वादळ बघूया आता काय मैदानामध्ये काय करतोय तो. आपल्या संघासाठी स्वतः संघ नायक आहे शिवम मोकल. सामोरं जाईल सर्वेश कडू याला. आणि आता जोरदार मारण्याच्या बघूया. झेल बाद होते ना. झेल जमिनीला दान केलाय श्लोक मोकल यांनी मला वाटते. शिवम मोकलेला जीवदान भेटला आणि त्या जीवदानाचा फायदा आपल्या संघासाठी करणार आहेत की बघूया. करताना दिसणार आहेत की नाही. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा बघू झेल खाली गोट्या. सुरेख प्रयत्न मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. मात्र 3 धावा काय रोखू शकला नाही. कचार क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 3 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते तिसऱ्या षटकानंतर. 3 बाद 31.
चांगली गोलंदाजी म्हणता येईल. सायलेंट इंटरप्राइज संघाची पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती 19, 1 बाद 19 असती. त्यानंतर मात्र धावसंख्येला आला घालण्यात यशस्वी ठरतोय तो सायलेंट इंटरप्राइजेस संघ. सायलेंट इंटरप्राइज संघाचा संघमालक पाण्याची सोय करताना दिसतात निवृत्ती तांडेल. बारा चेंडू मध्ये 34 धावा उभ्या करायच्या आहेत. 17ची सरासरी राखायची आहे. षटकामागे 17ची सरासरी. मैदानामध्ये शिवम मोकल आणि राज म्हात्रे असे दोन फलंदाज आहेत की ते हे आव्हान सहज पार करू शकतात. दोन्ही हार्ड हिटर आहेत. तर बघूया 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी गावदेवी संघाला. चालू असलेली लढत गावधनी विरुद्ध सायलेंट इंटरप्राइजेस. 3 षटकांचा सामना झालेला आहे. 3 षटकामध्ये 3 बाद 31 अशी धावसंख्या उभी केली आहे आणि आता मात्र 2 षटकामध्ये 34 धावांची गरज आहे. तर सांघिक 4थं षटक घेऊन येतो तो विशाल कसबे नावाचा गोलंदाज शिवम मोकल यासाठी 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. विशाल कसबे शिवम मोकलसाठी गोलंदाजी करतोय आणि मात्र चांगला झेल होता. मात्र झेल जमीनला झेल मात्र जमीनला दान केलाय शिवम मोकल याचा. शिवम मोकल याला जीवदान 2 जीवदान मला वाटतं भेटलेत. तर बघूया विशालाचा पुढचा चेंडू. 11 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू विशाल कसबेचा. आता मात्र राज म्हात्रे नावाचा फलंदाज आता ऑफस्टंपच्या खूपच बाहेर येईल. पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर केलेले आहेत. अवांतर धावसंख्येत 1ने वाढ होतोय. धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 33च्या घरात. अजूनही 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा विशाल कसबे. आता मात्र राज म्हात्रे याच्या बॅटमधून उडालेला हा खणखणीत षटकार. षटकार जेल सोडला अनिरुद्ध ठाकूर यांनी आणि त्याचा फायदा मात्र गावधनी संघाला झाला आणि गावधनी संघाची धावसंख्या पुढे सरते ती 3 बाद 39च्या घरात. आणि आता मात्र 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 10 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी गावधनी संघाला. आता पुन्हा एकदा राज नावाचा वादळ मैदानामध्ये दिसतोय. सामोर जाईल कसबे विशाल कसबेसाठी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या पट्ट्यात मग हुकतोय चुकतोय. चेंडू जाता निर्धाव. 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. नऊ चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. राज म्हात्रे आणि शिवम मोकल नावाची जोडी मैदानामध्ये. आता मात्र बघूया खणखणीत चौकार राजच्या बॅटमधून निघतोय आणि धावसंख्या
43च्या घरात. 3 बाद 43. 8 बॉल आणि 22 धावांची गरज. आता मात्र 3 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. शिवम दोन्ही चेंडू षटकार खेळायचा. शिवम मोकल याला. दोन चेंडू 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय मात्र तो श्लोक मोकल. शिवम मोकल साठी स्वतः संघनायक शिवम मोकल. आता मात्र बघूया सुरेख क्षेत्ररक्षण विनेश ठाकूर याचं मात्र 2 धावा काही रोखू शकलेले नाही. 2 चेंडू आणि जिंकणे आणि 9 धावांची आवश्यकता. आता थोडा अंपायर घेऊ शकता तुम्ही. चालू झालाय लाईव्ह आपला. 2 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. हे लवकर लवकर चालू करा. काय झालंय नक्की काय समजेना आम्हाला.
2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. आता काय झाला? आता काय झालं अजून? काय यार? बॉल पाहिजे अजून, बॉल पाहिजे अजून. यो बॉक्स आहे, यो 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 नवीन बॉल उलट राहणार नाही, उलट तो जर केलेलं जातं ना लवकर बाहेर. नवीन बॉल लवकर नाही ना केलेला, तो जातो ना जरा लवकर. चालूच नाही परत, आता ही 15 मिनिटं घालवली 2 बॉलला. आता त्यांची अजून जी मॅच आहे आता कमी ओव्हरची असेल आता मॅच. त्याचं सुपर ओव्हर यांच्या होईल ना ती. दोन चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. तर श्लोक मोकल्याचा चेंडू शिवम मोकलसाठी. चांगला चेंडू बघूया. दुसरी धाव गचा क्षेत्ररक्षण आणि 2 धाव मात्र शिवमेला. 7 धावांची आवश्यकता एका चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू. चांगला चेंडू आणि मात्र साईल इंटरव्ह्यू संघ विजय ठरतोय. आबाची स्टाईल एकदम वेगळीच आहे. स्टंप डायरेक्ट सुरेख गोलंदाजी शिवम मोकल याची आणि मात्र आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिला शिवम मोकल यांनी. 4 धावा फक्त. या लढतीचा मॅन ऑफ द मॅच गेली ती धीरज मोकल याला. 10 चेंडू आणि 23 धावांची सुरेख अशी केली तो धीरज उर्फ गोट्या नावाचा उत्कृष्ट असा फलंदाज. त्यांनी सामन्यावरचा सन्मानचिन्ह घ्यायचंय. सन्मानचिन्ह देतील. धीरज मोकल यांनी मात्र आपली मेहनत मॅच डेडिकेट केली ती शिवम मोकल श्लोक मोकल पुतण्याला. सुरेख गोलंदाजी केली होती श्लोक मोकल यांनी. तोच श्लोकचं अभिनंदन केलं जातंय आणि त्याला ती मॅन ऑफ द मॅच धीरज मोकल याच्याकडून देण्यात येत आहे.